रायगडच्या कर्जतमधील सावरगावमध्ये नव्यानं होत असलेल्या रेल्वे मेट्रो कारशेड प्रकल्पामुळे आजूबाजूची गावं भयभीत झालेली आहेत. उल्हास नदीच्या किनाऱ्यावर या कारशेडसाठी मोठ्या प्रमाणात मातीचा भराव टाकला जातोय. त्यामुळे पावसाळ्यामध्ये पुराच्या पाण्यात येणारी गावं भरावामुळे वाहून जाण्याची भीती आहे. सोमवारी निम्म्या कोल्हापूर शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. वीज कंपन्यांकडून पालिंगा उपसा केंद्राच्या उच्च दाब वाहिनीच्या दुरुस्तीच्या कामामुळे हा पाणीपुरवठा बाधित होणार आहे. कोल्हापुरातील A-B वॉर्डमध्ये त्यांच्याशी संलग्नित उपनगर आणि ग्रामीण भाग तसंच शहराअंतर्गत येणाऱ्या अनेक भागात पाणीपुरवठा बंद असेल. वाशिमच्या कारंजा तालुक्यामधील कामर गावात शासकीय निधीच्या उधळपट्टीचा प्रकार समोर आलाय. ग्रामपंचायतीनं 20 लाख रुपये खर्च करून उभारलेल्या नव्या इमारतीवर किरकोळ दुरुस्तीच्या नावाखाली सार्वजनिक बांधकाम विभागानं तब्बल 40 लाख रुपये खर्च केल्याचं उघड झालंय. त्यामुळे आता या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली जाते. नायलॉन मांजामुळे जखमी झालेल्या 11 जणांना भरपाई देण्याच्या आदेशाची अंमलबजावणी न झाल्यामुळे औरंगाबाद खंडपीठानं राज्य सरकारवर संताप व्यक्त केला. न्यायमूर्ती विभाग कंगणवाडी आणि न्यायमूर्ती नीरज धोटे यांनी 4 मे पर्यंतची शेवटची मुदत दिली आहे. रक्कम न मिळाल्यास जिल्हाधिकाऱ्यांना वैयक्तिकरित्या जबाबदार धरलं जाणार आहे. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत वाशिम जिल्ह्यामध्ये घरकुल बांधकामाची स्थिती चिंताजनक आहे. मंजूर घरकुलांपैकी केवळ 6,653 घरं पूर्ण झाली आहेत. तब्बल 62,523 घरं अद्यापही अपूर्ण आहेत. त्यामुळे लाभार्थ्यांना पुढील हप्ते हे वेळेवर मिळत नाहीये. नाशिकच्या कळवण उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल असलेल्या गरोदर महिलेचा संशयास्पद मृत्यू झाला. डॉक्टर आणि रुग्णालय कर्मचाऱ्यांच्या कथित हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईक करत आहेत. मात्र दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी आता केली जाते. अवकाळी पावसामुळे शेतमालाचे बाजारभाव पडलेले आहेत. राज्यभरातला बळीराजा संकटात सापडलेला आहे. आता शेतकऱ्यांची चिंता पुन्हा वाढणार आहे. राज्यातील कृषी विक्रेत्यांनी 27 एप्रिलपासून बेमुदत बंदची हाक दिली आहे. विविध मागण्यांसाठी कृषी विक्रेत्यांनी हा संप पुकारला आहे. रत्नागिरीच्या चिपळूणमधील शिरवली गौळवाडी या परिसरामध्ये नर बिबट्याचा मृतदेह आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे. मानवी वस्तीच्या अगदी जवळ हा बिबट्या आढळून आलेला आहे. त्याचा मृत्यू आणि त्या संदर्भात संशय व्यक्त केला जातोय. मात्र वन विभागानं बिबट्याचा मृतदेह ताब्यात घेतलाय आणि तो शवविच्छेदनासाठी पाठवलाय. भिवंडीच्या वनजार पट्टी नाका या परिसरामध्ये पान टपरीवर पोलिसांनी छापा टाकलाय. या छाप्यामध्ये सुमारे 39,473 रुपयांचा अवैध गुटखा जप्त केलाय. एफडीए आणि पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. धाराशिव जिल्ह्यातील विविध भागांमध्ये पवनचक्कीचं साहित्य आणि तांब्याच्या तारा लुटणाऱ्या टोळीमधील 5 आरोपींना अटक झाली आहे. त्यांच्याकडून 42 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. हिंगोलीमधील धनगरवाडीमध्ये सिंचन विहीर अनुदान घोटाळ्यामुळे शेतकऱ्यांना आत्महत्या केली होती. या घटनेनंतर विहीर अनुदान प्रकरणाची संपूर्ण चौकशी करून दोषी अधिकाऱ्याची विभागीय चौकशी लावण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेत. छत्रपती संभाजीनगरमधील बजाजनगरमध्ये एका तरुणानं स्वतःच्या हातावर चाकून 30 वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला. मद्यप्राशनानंतर त्यानं टोकाचं पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती मिळते. वाशिम जिल्ह्यामध्ये 2025च्या खरीप हंगामामध्ये अतिवृष्टी, अनियमित पाऊस आणि रोगांमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. पीक विमा योजनेअंतर्गत भरपाई मिळणं अपेक्षित असताना शेतकरी अद्याप वंचित आहेत. जिल्ह्यातील 1,99,000 हेक्टर क्षेत्र पीक विमा संरक्षित असून नुकसान भरपाई द्यायला मोठा विलंब होतोय. वाशिम जिल्ह्यामध्ये 67,000हून अधिक शेतकरी NPA अडकलेले आहेत. त्यांच्यावर 339 कोटी रुपयांची थकबाकी आहे. त्यामुळे त्यांना नवीन कर्ज मिळणं कठीण झालंय.